नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. हिवाळा स्पेशल बहुगुणी असे मेथी दाण्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. अतिशय रुचकर, अजिबात कडू न लागणारे, ताकद वाढवणारे, सांधेदुखी घालवणारे, कंबरदुखी घालवणारे असे हे मेथी दाण्याचे लाडू बाळंतिणीलाही उपयोगी आहेत, लहान मुलांना उपयोगी आहेत, डायबिटीस असणाऱ्यांना तर खूपच उपयोगी आहेत. एकदा नक्की बनवून पहा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आपण. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये अर्धा कप मेथी दाणे घालते. साधारण 100 ग्रॅम हे मेथी दाणे आहेत. हे थोडेसे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत. याचा थोडासा रंग बदलला की आपण हे काढून घेऊयात. हे पहा, रंग बदललेला आहे. थंड करायला काढून ठेवलेले आहेत. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. पूर्णपणे थंड झालेले हे मेथी दाणे मिक्सरमधून मी बारीक पावडर करून घेतलेली आहे याची. आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. दूध घातल्यामुळे याचा कडवटपणा कमी होतो. थोडं थोडं दूध घालत आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत. मेथी दाण्यामध्ये दूध शोषलं जातं, त्यामुळे थोडं थोडं दूध घालत आपण हे व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची. अशा प्रकारे ही पेस्ट बनवायला मला 2 कप दूध लागलेलं आहे. आता हे झाकून आपण 3 तास ठेवून देऊयात. तीन तास झालेले आहेत. हे पहा, यामध्ये दूध पूर्ण शोषलं गेलेलं आहे. याच्या छान वड्या पडत आहेत. मस्त फुलून आलेलं आहे हे. आता हे मोकळं करून घेऊयात आपण आणि बाजूला ठेवून देऊयात. लाडूची तयारी करूयात दुसरी आपण. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण मखाणे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 50 ग्रॅम मी मखाणे घेतलेले आहेत. मखाणे म्हणजे कमळ फुलातल्या बियांपासून हे बनवलेले असतात. अतिशय पौष्टिक असतात हे. मंद गॅसवरती आपण हे किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, ज्यामुळे याची पावडर छान होते. त्याच कढईमध्ये आपण किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. साधारण 100 ग्रॅम आहे. मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजलं तर 2 कप हे किसलेलं सुकं खोबरं होतं. मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, ज्यामुळं एकसारखा रंग येईल याला. किंचित लालसर रंग आला की आपण हे ताटलीमध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालूयात आणि 50 ग्रॅम बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. यामध्ये अर्ध्या कपाला थोडंसं कमी होतं हे. तळून घेतल्यामुळे हे छान कुरकुरीत होतात आणि पटकन पूड होते याची बारीक. तूप निथळून आपण काढून घेऊयात. यामध्येच आपण 50 ग्रॅम काजूचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. हे देखील फार लालसर बनवायचे नाही आहेत आपल्याला. किंचित रंग बदलला की काढून घेऊयात आपण. आता यामध्ये पुन्हा आपण 3 टेबलस्पून तूप घालूयात. यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. आता साधारण 50 ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे. मंद गॅसवरती आपल्याला थोडा थोडा तळून घ्यायचा आहे हा.
मंद गॅसवरती तळून घेतल्यामुळं तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो, त्यामुळं करकरीत लागत नाही दाताखाली। थोडा थोडा डिंक घालून आपण तळून घेऊयात। हे पहा किती मस्त फुलायला लागलेला आहे। अशा पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेऊयात। हा देखील एका ताटलीमध्ये काढून ठेवायचा आहे। सर्व डिंक तळून झालेला आहे। थंड करायला ठेवून देऊयात आपण। आता या कढईमध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधारण 200 ग्रॅम आहे। हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान। तुपावरती रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। मस्त याचा खमंग वास येतो। हे सर्व पदार्थ घातल्यामुळे आपल्याला मेथी दाणे कडू लागत नाहीत अजिबात। लाडू कशाचे आहेत हे देखील ओळखायला येत नाही। 2 चमचे तूप मी घालते यामध्ये। साधारण मी 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। हे पहा पिठाचा रंग बदललेला आहे, पण यामध्ये ज्या गुठळ्या दिसत आहेत त्या आपण अशा पद्धतीने वाटीने फोडून काढायचे आहेत, ज्यामुळं गव्हाचं पीठ एकसारखं छान भाजलं जातं। आता पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। याचा मस्त रंग आलेला आहे। किसलेलं सुकं खोबरं देखील आपलं थंड होत आहे। आता कढईमध्ये आपण साधारण 5 टेबलस्पून तूप घालूयात। याला तूप भरपूर लागतं। आता यामध्ये आपण मेथी दाणे जे आपण फुलवून घेतलेले आहेत दुधामध्ये, पेस्ट बनवून घेतलेली, छान परतून घेऊयात। आता सुरुवातीला हे थोडंसं जड जातं परतून घ्यायला। जसं यामध्ये दुधाचा अंश कमी होत जातो तसं हे छान मोकळं होत जातं। आता पुन्हा यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप घालूयात। एवढं तूप माझं शिल्लक राहिलेले आहे। 2 टेबलस्पून तूप घालून बाकीचं मी ठेवून देते। मंद गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे। यातला दुधाचा अंश पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। गॅस बारीक आहे तोपर्यंत आपण हाताने थंड झालेला सुका खोबऱ्याचा किस क्रश करून घ्यायचा आहे। हा मिक्सरमध्ये काढण्याऐवजी मला हातानेच बारीक केलेला आवडतो लाडूमध्ये। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थंड झालेले काजू बदाम घालते आणि याची पावडर बनवून घेते। थोडंसं जाडसरच हे दळायचं आहे। याच मिक्सरच्या भांड्यात आपण मखाण्याची पावडर बनवून घेऊयात। अधूनमधून आपल्याला मेथी दाण्याकडे लक्ष द्यायचं आहे। ते खाली लागू शकतं कढईमध्ये, मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं आहे। हे पहा हळूहळू हे मोकळं व्हायला लागलेलं आहे। डिंक देखील आपला थंड झालेला आहे। वाटीच्या साहाय्याने आपण हे
क्रश करून घेऊयात, किंवा यावरून लाटणं देखील फिरवू शकता तुम्ही, मिक्सरमधून काढायची गरज नाही आहे। हे पहा मस्त झालेलं आहे। मेथी दाणेही पूर्णपणे मोकळं झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। यामध्ये दुधाचा अंश राहिलेला नाही अजिबात। आता परातीमध्ये गव्हाच्या पिठावरती आपण हे ओतून देऊयात। आता एक एक जिन्नस आपण यामध्ये घालत जाऊयात। खोबऱ्याचा कीस घातलेला आहे, काजू बदामाची पावडर घालूयात, क्रश केलेला डिंक घालूयात। अतिशय पौष्टिक हे लाडू होतात। लहान मुलांना जर तुम्ही दिले तर त्यांना ओळखायलाही येणार नाहीत की हे मेथी दाण्याचे लाडू आहेत। मखाण्याची पावडर घातलेली आहे मी, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पावडर, 1 टेबलस्पून सुंठ पावडर घालूयात आपण। तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर घातली तरी चालेल। मस्त मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झालेलं आहे, हे पहा। आता त्याच कढईमध्ये आपण स्वच्छ करून राहिलेलं तूप घालायचं आहे। आणि साधारण 600 ग्रॅम मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे। गुळाचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे। सुरुवातीला थोडंसं जड जातं, जसं गूळ वितळत जाईल तसं हे हलकं होतं। इतपत आपल्याला हे पातळ करायचं आहे। गॅस बंद करून आपण लाडूच्या मिश्रणावरती हे ओतून देऊयात। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सुरुवातीला गरम असल्यामुळे आपल्याला हे उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करावं लागेल। थोडंसं हाताला थंड लागल्यानंतर आपण हाताने मिक्स करूयात। कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत, तेव्हाच हे लाडू वळले जातात, नंतर हे मिश्रण कोरडं होतं। छान एकजीव करून घेऊयात आपण हे। गुळाच्या गुठळ्या फोडत आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे। आता याचे लाडू वळून घेऊयात आपण। थोडासा तुपाचा हात लावून हे लाडू वळायचे आहेत, म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही। जेवढा लहान मोठा तुम्हाला लाडू हवा असेल तेवढ्या आकाराचा तुम्ही लाडू वळू शकता। मस्त मऊ झालेले आहेत हे लाडू। आता असा हातावरती खेळवला म्हणजे तो छान तुकतुकीत होतो। मस्त लाडू झालाय, ओळखता देखील येणार नाही। अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत आणि त्यावरती मगज बिया लावलेल्या आहेत। तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील लावू शकता, म्हणजे दिसायला आकर्षक दिसतात हे लाडू। मस्त झालेले आहेत एकदम। या प्रमाणामध्ये 40 लाडू झालेले आहेत। वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण 1.5 किलो लाडू झालेले आहेत। हे पहा किती मस्त मऊसूत लाडू झालेले आहेत हे। अशा पद्धतीने लाडू बनवून पहा आणि कसे झाले ते मला सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक करा,
जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा. हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.